नमस्कार मित्रांनो, डाक विभागात 44,228 जागांची महाभरती. 10वी उत्तीर्णांना विना परीक्षा थेट सरकारी नोकरीची संधी मिळणार आहे. तुम्हीही 10वी पास असाल आणि सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी सर्वात मोठी संधी चालून आली आहे. भारतीय डाक विभागात नवीन भरतीची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण ही भरती नेमकी कोणत्या पदासाठी आहे, यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे, वयाची अट किती आहे, अर्ज शुल्क किती आहे आणि नेमका पगार किती मिळणार आहे, याविषयी अगदी सविस्तर माहिती जाणून घेऊया. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसाठी नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, या भरतीमार्फत तब्बल 44,228 जागा भरल्या जाणार आहेत. विशेष विना परीक्षा थेट नोकरी मिळण्याची ही उत्तम संधी आहे. उमेदवारांची निवड इयत्ता 10वीमध्ये मिळालेल्या गुणवत्तेच्या गुणांच्या आधारे केली जाईल. तर या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार असून या भरतीची प्रक्रिया आज म्हणजेच 15 जुलैपासून सुरू झाली आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 5 ऑगस्ट असणार आहे. तर आता नेमके रिक्त पदं कुठले आहेत तर GDS ब्रँच पोस्ट मास्टर BPM 44,228 आणि 2 नंबरची पोस्ट आहे GDS असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर ABPM. आणि यासाठी मित्रांनो शैक्षणिक पात्रता लागणार आहे 10वी उत्तीर्ण, मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र. वयाची अट आहे 5 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 40 वर्ष, SC ST 5 वर्ष सूट आहे आणि OBCसाठी 3 वर्षाची सूट आहे. आणि अर्ज भरण्यासाठी जनरल, OBC आणि EWS प्रवर्गातील उमेदवारांना 100 रुपये शुल्क भरावे लागेल, तर SC ST PWD महिलांना फी नाही. आणि आता या नोकरीसाठी ब्रँच पोस्ट मास्टर BPMसाठी 12,000 ते 29,380 रुपये पगार मिळेल आणि असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टरसाठी म्हणजेच ABPMसाठी 10,000 ते 24,470 इतका पगार मिळेल. त्यासाठी आजपासून म्हणजेच 15 जुलै 2024 पासून ही भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी अर्ज भरण्यासाठी चालू झालेली आहे. आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अधिकृत वेबसाईटवर म्हणजेच इंडिया पोस्ट GDSonline.gov.in वर जाऊन अर्ज या ठिकाणी तुम्ही करू शकता. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सबमिट करण्याची अंतिम तारीख 5 ऑगस्ट 2024 अशी आहे. या भरती प्रक्रियेद्वारे डाक सेवकांची एकूण 44,228 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. जारी केलेल्या अधिसूचनेनुसार ही पदे आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगड, दिल्ली, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, झारखंड, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, राजस्थान, तामिळनाडू, तेलंगणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालसह इतर अनेक या राज्यामध्ये भरण्यात येणार आहेत. उमेदवार 6 ऑगस्ट ते 8 ऑगस्ट या कालावधीत त्यांचा अर्जामध्ये दुरुस्ती देखील करू शकणार आहेत. तर मित्रांनो, अर्जदाराची निवड गुणवत्ता आणि शैक्षणिक पात्रतेच्या आधारे केली जाईल. या भरतीअंतर्गत 2 पदावर निवड केली जाणार आहे. पहिला सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर आणि दुसरा शाखा पोस्ट मास्टर. या भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवार जारी केलेल्या अधिकृत जाहिरात या ठिकाणी पाहू शकतात. तर यासाठी अधिकृत वेबसाईट इंडिया GDSonline.gov.in वर जाऊन तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. तुम्ही जर या भरती प्रक्रियेसाठी उत्सुक असाल तर मित्रांनो, चला तर लगेच ऑनलाईन अर्ज करा आणि या भरती प्रक्रियेची तयारी करा. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.